जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे। आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही। भारताची ताकद वाढती आहे। भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही। आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं। ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली, तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही। असं एक छुप युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे। आणि या वॉरचं सगळ्यात मोठं वेपन, या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा। हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, ही लढाई साधी लढाई नाहीये। ही लढाई एखादी घरगुती लढाई देखील नाहीये, एक मोठं षडयंत्र आहे। आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती या त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत। आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही। याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल। सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल। आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल। एकीकडे ड्रग्सचं वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला, तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची? त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं, पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई, कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू। पण याकरता आवश्यकता आहे तुमच्या निग्रहाची, याकरता आवश्यकता आहे तुमच्या मदतीची। या भारताची ही युवा पिढी,
ही युवा पिढी जो उद्या भारताचं संचालन करणार आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी या भारताचा राज्यकारभार चालवणार आहे. तुम्ही सायंटिस्ट होणार आहात, तुम्हीच इंजिनियर होणार आहात, तुम्हीच डॉक्टर होणार आहात, तुम्हीच सीए होणार आहात, तुम्हीच या भारताला चालवणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्दाचा अर्थ काय आहे? युवा शब्द उलटा करा तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो? वायू हा जर तुफानाच्या रूपात आला तर तो घरं उजाडून टाकतो. त्या ठिकाणी गावाच्या गावं तो उजाडून टाकतो, मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन करतो, लोकांना नुकसान करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजनच्या स्वरूपात आला तर समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला जीवन देण्याचं काम करतो. आपल्याला ठरवायचं आहे की आपला युवा म्हणजे हा जो वायुरूपी आमचा युवा आहे, हा डिस्ट्रक्शन करणार आहे की समाजाचं ऑक्सिजन बनून या समाजाला जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला युवा, तो तरुण, तो आमचा बालक या महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये आणि या भारतामध्ये आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्याच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.